इमॅजिनरी सिच्युएशन कधी यूज करतो? इट इज युज्ड फॉर अनरिअल ऑर इमॅजिनरी सिच्युएशन्स. ज्या सिच्युएशन्स खऱ्या नसतात किंवा इमॅजिनरी, म्हणजे की जर मी इथे आता एक्झाम्पलमध्ये बघू शकता, जर मी राष्ट्रपती असतो किंवा जर मी पक्षी असतो किंवा जर माझ्याकडे कार असती, अशा काही सिच्युएशन्सवर आपल्याला बोलायचं असेल तेव्हा इमॅजिनरी सिच्युएशन्स आपण त्याला म्हणतो. तर त्याचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे? स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे, तर इफ नंतर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स यूज करायचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कॉमा नंतर वूड प्लस ऍक्शन वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. ओके. सो जर एक्झाम्पल असं असेल, जर माझ्याकडे कार असती तर मी कामावर कारने गेलो असतो. ओके. सेंटेन्स कसं तयार होईल? इफ आय हॅड अ कार आय वुड ड्राईव्ह टू वर्क. ओके. असं सेंटेन्स तयार होईल. इफ आय हॅड अ कार, जर माझ्याकडे कार असती तर, देन नंतर काय सेंटेन्स होईल तयार? आय वुड ड्राईव्ह टू वर्क. ओके. आता सेकंड सेंटेन्स बघूया. जर मी पक्षी असतो तर मी आकाशात उंच उडालो असतो. ठीक आहे. अनरिअल आणि इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक गोष्टी तर आहेच, पण ज्या गोष्टी अनरिअल वाटतात त्याच्यावर जर बोलायचं असेल तर इथे एक्झाम्पल असं आपण घेतलंय, जर मी पक्षी असतो तर मी आकाशात उंच उडालो असतो. सेंटेन्स कसं तयार होईल? इफ आय वेअर अ बर्ड आय वुड फ्लाय हाय इन द स्काय. ओके. परत एक थर्ड सेंटेन्स बघूया. मी राष्ट्रपती असतो तर लोकांसाठी काम करीत असतो. ठीक आहे. सेंटेन्स कसं तयार होईल? इफ आय वेअर द प्रेसिडेंट देन आय वुड वर्क फॉर द पीपल. तुम्ही देन नाही घेतलं तरी चालेल. इथे कॉमा नंतर तुम्हाला सेंटेन्स लिहिता येईल. इफ आय वेअर द प्रेसिडेंट, कॉमा आय वुड वर्क फॉर द पीपल असं सेंटेन्स तयार होईल.